तुमचे प्रश्न बरोबर आहे. हा. दुखवटा आहे. हो. दुखवटा असताना ह्या लोकांना मटण विकायचा अधिकार आहे का? मला हे सांगा. दुखवट्यामध्ये मटण विकता बाकीचं येईल? असतात ना सगळे बंद करून टाका. असं कसं बोलायला मग? विषय हे समजून घ्या. ऐकून घ्या, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. ऐका ना, माझा प्रश्न तर ऐका तुम्ही. आपण आहे की नाही, इथं जी कारवाई व्हायलेली आहे ते एका हा. प्रशासनानं पत्र दिलेलं आहे म्हणून दुसरं प्रशासन आलेलं आहे. बिलकुल करा. एका प्रशासनाची प्रशासनानं कारवाई पत्र व्हायली दिलंय पण म्हणून हे 3 तिसरं दिवसाचा प्रशासन दुखवटा आलेलं आहे. कोणासाठी? शासकीय दुखवटा असतानाही कारवाई सुरू. सिडकोत नागरिकांमध्ये संताप. नमस्कार नांदेडकर, नांदेड न्यूजवरती पाहूयात सविस्तर वृत्त. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य सरकारकडून 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. या काळात सर्व शासकीय कामकाज स्थगित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाचे मतदान व निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आली होती. मात्र असे असतानाही काल सिडको परिसरात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांच्या अनधिकृत तंबू व बांधकामाची हटविण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई कायदेशीरदृष्ट्या योग्य असली तरी शासकीय दुखवट्याच्या काळात अशा प्रकारची मोहीम राबवणे आवश्यक होते का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यावर विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. तसेच दुखवटाविषयी आम्हाला माहीत नाही असे म्हणत प्रतिक्रिया देणे टाळले. एकीकडे निवडणूक प्रक्रिया स्थगित केली जाते तर दुसरीकडे कारवाई सुरू ठेवली जाते. या विरोधाभासामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय आदेश आणि प्रत्यक्ष कारवाई यातील विसंगतीमुळे प्रशासनाकडून स्पष्टता देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्या टाइमला तुम्ही आल्या. ते म्हणाले, मी दुसरं काय बोलतो तुम्हाला? हॅलो. तुम्हाला आम्ही तुमचं काही नुकसान केलं तर ते कारवाई होय आमची. आम्ही येऊन उभं टाकल्या फक्त आणि तुम्हाला सांगायला किंवा त्याची अडचण आहे. माझे दोन्ही प्रश्न चुकी आहेत का एवढं मला सांगा फक्त. मी जे तुम्हाला 2 प्रश्न विचारले.